रविवारी कार्तिकी एकादशी आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरी वारकऱ्यांनी फुलून गेलेली आहे। मात्र यंदा राज्यामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी आणि महापूर यामुळे मोठं नुकसान झालंय। त्यामुळे वारकऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे। दरम्यान यात्रा कालावधीमध्ये भाविकांना दर्शन रांगेमध्ये बॅरिकेडिंग करून दर्शन मंडपाचं निर्मिती करण्यासह इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या। भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी प्राधान्य देण्यात आले। त्यामुळे अनुभवी 2,500 स्वयंसेवक आणि सुरक्षा रक्षकांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे। 125 सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आलेले आहेत। या सोयी सुविधांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। कार्तिकी एकादशी पंढरपूरमध्ये साजरा होणार आहे, त्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत। आपण बघतोय विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची ही रांग आहे आणि या रांगेत हे सर्व भाविक विठुरायाचं रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी जात आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने या भाविकांसाठी वॉटरप्रूफ मंडपांची तयारी केलेली आहे। जवळपास 2,500 कर्मचारी आणि स्वयंसेवक हे वारकऱ्यांच्या सेवेसाठी तैनात असणार आहेत। या वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी लाईव्ह दर्शन सुद्धा या ठिकाणी दर्शन मंडपात केलेलं आहे। कूलर आहे, फॅन आहे, मिनरल वॉटर आहे, तसेच चहा खिचडी सुद्धा या भाविकांना या दर्शन रांगेमध्ये मिळणार आहे। तसेच वैद्यकीय पथकांची सुद्धा तयारी या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळं या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता मंदिर समितीचे अध्यक्ष गैरनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी घेतली आहे। या भाविकांचं सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी मंदिर समितीकडून प्रयत्न केला जात आहे। 12 पत्राशीटची निर्मिती केली असताना 6 ते 7 पत्राशीट या ठिकाणी भरले आहेत। त्यामुळं या कार्तिकी वारीवर अतिवृष्टीने महापुराचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कॅमेरा पर्सन राजू मिसाळ, सचिन कसबे, 24 तास, पंढरपूर।